असा हा कायदा योग्य मोबदल्या व्यतिरिक्त त्याच्यात कुठलाही दुसरा बदल केला नाही आणि जो अगोदर जो भूसंपादन कायदा होता तो जसाच तसा फक्त मोबदल्यात त्याचा मोबदला वाढविला, बाकीचं जसाची तसा जे अधिकार होते ते सरकारकडे तसेच राहिले आणि त्याचा नूतनीकरण केलं, नाव बदललं, भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापन कायदा. या कायद्याअंतर्गत 80% जी सहमतीची गरज होती ती ही वगळण्यात आली. त्यात भारत किंवा भारताच्या कुठल्याही भागाच्या संरक्षणासाठी महत्वाचे प्रकल्प, ज्यात संरक्षणाची तयारी किंवा सामग्रीचे उत्पादनाचा प्रकल्प येऊ शकतात, अशा प्रकल्पांना या 80% जी पूर्वसहमतीची अट होती ती वगळण्यात आली. आता प्रश्न असा येतो की खाजगी संरक्षण उत्पादनामध्ये खाजगी पण उद्योग येत आहेत, मग त्या कंपन्या या कायद्याचा आधार घेऊन गैरफायदा घेऊ शकतात. दुसरं परत असं याच्यासाठी वगळण्यात आली की वीज पुरवठ्यासह ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा प्रकल्प, या मूलभूत सुविधांची व्याख्या स्पष्ट नाही, मूलभूत सुविधा म्हणजे काय यासाठी ही अट वगळण्यात आली. आणि सर तुमचा आवाज बंद झालाय, तुम्ही तुमचं म्यूटचं बटन हे करा. आला आवाज? हो येतोय येतोय, बोला. तर या कायद्यामध्ये असे 80% जी पूर्व अट होती ती काही प्रकल्पांसाठी रद्द करण्यात आली. त्यामध्ये गरीब जनतेसाठी घरे, परवडणारे गृह प्रकल्प, इथे ही स्पष्टता नाही की हॅलो हॅलो सर, तुमचं बटन म्यूट झालंय, चालू करा तुम्ही. तुमच्या इकडनं बटन म्यूट झालंय सर, ते सुरू करावं. हो हो ओके ओके, हा येतोय आवाज आता? हो येतोय, बोला. ओके ओके. तर या कायद्याद्वारे 80% जी सहमतीची गरज होती ती काही यांच्यासाठी रद्द करण्यात आली. त्यामध्ये गरीब जनतेसाठी घरे, परवडणारे गृह प्रकल्प यासाठी कोणतीही अट राहिली नाही सहमतीची. आणि याचाच फायदा मग भूमाफिया, बांधकाम व्यावसायिक घेऊ शकतात. त्यामुळे हा कायदा सरकारच्याच पथ्याचा आहे असं वाटतं. अजून सरकार त्यांच्या उद्योग संस्थांनी स्थापन केलेले औद्योगिक विभाग, ज्यासाठी निर्धारित रेल्वे मार्ग किंवा रस्त्यांच्या 1 किलोमीटरचा जो परिसर असतो त्यासाठी ही सरकार रस्त्याच्या आजूबाजूची जमीन घेतं. 1 किलोमीटरच्या आजूबाजूचं जमीन ती कुठल्याही सहमतीशिवाय अक्वायर करू शकतं. आता विचार करा, आपल्या देशामध्ये 62,000 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे, 92,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत आणि 1,32,000 किलोमीटरचे राज्यमार्ग आहेत. असे जवळजवळ 3 लाख किलोमीटर होतात. आणि ह्या कायद्याअंतर्गत सरकारला असणारा भूसंपादनातील अधिकाराचा आवाका मग यामुळे लक्षात येतो आपल्या. या कायद्यात खाजगी सहकारी भागीदारी प्रकल्प म्हणजे नेमके कोणते प्रकल्प हे स्पष्ट होत नाही. तसेच मूलभूत सर तुमचा आवाज बंद झालाय पुन्हा. सर तुमचा आवाज, हा बोला सर.
ऑटोमॅटिक बंद होऊ राहिले सर. हा ठीक आहे. ओके ओके, येतोय आता. हो बोला. ओके. तर असं म्हणजे या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी आपण होतो विसंगती किंवा व्याख्या नाही कुठल्याही प्रकारच्या. आता समजा तुमचा प्रकल्पासाठी जमीन घ्यायची तर कोणते प्रकल्प याची व्याख्या नाही. मूलभूत सुविधासाठी तुम्हाला जर ऍक्वायझिशन करायचं तर कोणते मूलभूत सुविधा प्रकल्प याच्यासाठी सुद्धा स्पष्टता दिलेली नाही. असं शब्दछल करण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा हे सरकारी दरबारी किंवा सत्तेत असणारे लोक उचलतात. मग त्यामुळे अशा प्रकल्पासाठी त्याची कोणतीही व्याख्या स्पष्ट नसताना त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करणे व ते हे पूर्णच शेतकरी विरोधी आहे. या भूमी अधिग्रहणाबद्दल किसान पुत्र आंदोलनाची भूमिका स्पष्ट आहे आणि त्याच्यात कुठलंही दुमत नाही. जमिनीचे अधिग्रहण खाजगी किंवा उद्योग व्यवसायासाठी व अन्य संस्थांसाठी सरकारने अजिबात करता कामा नये. शेती व्यावसायिक आणि जर करायचंच असेल तर शेती व्यावसायिक व अन्य व्यावसायिक थेट बोलणी करून हा व्यवहार करतील. त्यात सरकारने दलाली करण्याचं काही कारण नाही. शेतकऱ्यांची जमीन सरकारने काढून घ्यायची व ती अन्य व्यावसायिकाला द्यायची यावर प्रतिबंध हा पाहिजेच. त्यात दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आणि समजा एखाद्या शेतकऱ्याने जर याबद्दल तक्रार करायची ठरवली की आपल्या हे अधिग्रहण झालेलं आहे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे त्यावर न्यायालयात जायला पाहिजे तर ते शेतकऱ्याला तोही अधिकार या कायद्याने बंद केलेला आहे शेड्यूल 9 मध्ये असल्यामुळे. आणि त्याचाच फायदा मग हे अधिग्रहण करणारे संबंधित व्यक्ती घेत असतात आणि शेतकऱ्यांना या बार्गेनिंग मधून बाजूला करत असतात. तसंच या प्रकारे अजूनही एक बँकेच्या संदर्भात एक विषय असा असतो की बँका व्यावसायिक स्वातंत्र्य असताना बँका ही शेतकऱ्याची जमिनीचा लिलाव किंवा जप्ती काय करण्याचा काय अधिकार नाही त्यांना. पण ते एक महत्वाचा मुद्दा आहे. तसा बँकेलाही तो अधिकार या कायद्यांनी म्हणजे व्यावसायिक स्वातंत्र्य नसताना त्यांनी जप्ती आणि वसुली करण्यासाठी लिलाव करण्याचा त्यांनाही अधिकार नसावा. हा एक महत्वाचा मुद्दा आहे इथे. अधिग्रहणाचे शासकीय कारण व अधिग्रहण क्षेत्र यांच्या योग्यतेची पडताळणी करण्याचा अधिकार न्यायालयांना पाहिजे. त्यासाठी बाधित शेतकऱ्याची संबंधित प्रशासकाची पूर्वपरवानगीची अट आहे ती काढून टाकण्यात आली पाहिजे. संबंधित प्रशासकाची परवानगी तो त्याच अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी का देईल, स्वतःची चौकशी तो कशासाठी करेल, हाही एक इथे महत्वाचा प्रश्न आहे. ही अट रद्दच झाली पाहिजे. तसेच या प्रकल्पासाठी जर एखादी शेत जमीन अक्वायर केली तर तिचा कालावधी निश्चित केलेला असला पाहिजे. तो कालावधी 5 वर्षाचाच असला पाहिजे. त्या कालावधीत जर जमीन अधिग्रहित नाही झाली तर मग ती मूळ मालकाला किंवा त्यांच्या वारसदारांना परत भेटायला पाहिजे. हाही एक महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये. राज्यकर्त्यांनी अशा प्रकारे देशातील 60% शेतकऱ्यांना शेतकरी विरोधी कायद्याच्या काळोखात ढकलून जनतेला समृद्धीची स्वप्ने दाखवणे बंद करावे. देशाचा आर्थिक विकासाचा रस्ता हा शेतकऱ्यांच्या समृद्धीतूनच असेल हे सत्य सत्ताधाऱ्यांनी स्वीकारणे आवश्यक आहे. आणि त्याचे पहिले पाऊल हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करूनच पडेल. हे सर्व राज्यकर्त्यांनी यांनी मान्य करायला पाहिजे. याच संदर्भात आता एक समृद्धी महामार्ग या कायद्याअंतर्गतच ऍक्वायर झालेला आहे. जवळजवळ 20-25 हजार हेक्टर जमीन त्या या कायद्याअंतर्गत ऍक्वायर झालेली आहे.
आणि ती पण आता एक केस स्टडी होऊ शकते की या संदर्भात शेतकऱ्यांना किती फायदा झालेला आहे. जर आपण शेतकऱ्यांचे हित संबंध त्यांच्यासाठी जर या योजना राबवतोय तर मग याच्यात किती शेतकऱ्यांना त्याचा या योजनेचा फायदा ही बघणं त्यात एक केस स्टडी होऊ शकतो किसान पुत्रांसाठी. त्यातही बघणं आवश्यक ठरेल. या कायद्याचं जवळजवळ हा समृद्धी मार्ग 701 किलोमीटरचा लांब आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असंही सांगितलंय की कृषी केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नगर आहेत, अनेक सुविधा तिथे उपलब्ध करून देणार आहेत. पण या समृद्धी महामार्गामध्ये जे शेतकरी विस्थापित झाले त्यांच्यासाठी काय आहे मग तुमच्याकडे, की तुम्ही फक्त शेतकऱ्यांचं नाव घेताय आणि राजकारणी आणि प्रशासकातील ज्या व्यक्ती त्या अक्वायरशी संबंधित आहे त्यांना त्याचा फायदा होतो ही बघणं गरजेचं आहे. मुळात म्हणजे हा कायदाच शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावरच हनन करणार आहे. तसं दुसरा एक सेज साठी जमिनी अक्वायर केलेल्या या कायद्याअंतर्गत करतायत. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. आता हे सेज प्रकल्प चालू आहे की बंद आहे, किती प्रकल्प चालू आहे याच्यामध्ये, त्यासाठी काय तरतूद केलेली होती याचाही कुठलाही हे शेतकऱ्यांना भाग झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपण जमिनी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतो त्या प्रमाणात शेतकरी किंवा त्या प्रमाणात जे कृषक क्षेत्र आहे त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही ना त्या क्षेत्रातून. मग त्यामुळे ते बर्डन आणखीन शेतकऱ्यांना शेतीवरच येतं ना. हा एक महत्वाचा मुद्दा आहे या संदर्भात सांगण्यासारखा. हॅलो. बोला बोला बोला. हा, एक मिनिट. हा सर. हो हो बोला बोला. ओके. आता समृद्धी महामार्गामध्ये अनेक जमिनी अक्वायर केलेल्या आहेत. त्यात एका गटामध्ये असे फरक आहेत की वेगळी किंमत आणि एकाला वेगळी किंमत. मग हे कशाचे लक्षण आहेत हा एक मुद्दा आहे. या कायद्याद्वारे कसे नागविला जातो शेतकरी हे याद्वारे लगेच स्पष्ट होतंय. शेतकऱ्यांमध्ये या संबंधी जागृती होण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी सुद्धा याबद्दल अभ्यास करण्याचं आवाहन या शिबिराद्वारे आम्ही करतोय. आता शेत संबंधी आपण विषय घेतलाय तर शेतचे जवळजवळ 52% जमिनी त्यांनी वापर केलेला नाही, ज्या शेतच्या अंतर्गत त्यांनी अक्वायर केलेले आहे. आणि 14% जमिनी इतर व्यवसायासाठी वापर करण्यात येत आहे ज्या शेत अंतर्गत. आता मग शेतसाठी जमीन घेताय तर मग शेतकऱ्यांसाठी पण एखादा साज तयार करा ना, स्पेशल ऍग्रीकल्चर झोन. तो एक मुद्दा इथे येऊ शकतो. आता त्यांनी सेजमध्ये असं सांगितलंय की कमीत कमी सरकारी नियंत्रण असेल, आकर्षक सवलती देण्यात येतील, अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरविणे, निर्यातीस प्रोत्साहन, रोजगाराच्या संधी. मग या सर्व संधी जर शेतकऱ्यांना का नाकारल्या आहेत, त्यांना तुम्ही कोणताही अधिकार दिलेला नाही ना, बाजार व्यवस्थेचं स्वातंत्र्य दिलंय की ना मालमत्तेचं स्वातंत्र्य दिलंय, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हा बोला सर. सर बस आता याच्या व्यतिरिक्त सांगण्यासारखं असेल काही प्रश्न असतील तर मग उत्तर देतो.
ठीक आहे सर. मी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहेत का? मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवू सर? दाखवा ना, दाखवलं तर चांगलंच होईल. ओके 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 ठीक आहे. मी तुम्हाला प्रश्न सांगतो. आपल्याला उपस्थित किसान पुत्रांमधून काही प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत. ते प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो सर. याच्यात असं म्हटलंय सर, गायत्री म्हणून आहे, त्यांचं असं म्हणणं आहे, जमीन अधिग्रहण कायद्यानुसार एखाद्याची शेत जमीन सरकारी धरणामध्ये जमीन गेल्यास किंवा सरकारी रोड मध्ये गेल्यास काही फायदा होईल का? फायदा हाच आहे की ग्रामीण भाग की, प्रश्न परत एकदा मला कळालं नाही तुमचा, कोणत्या भागात जमीन? नाही, प्रश्न असा आहे, जमीन अधिग्रहण कायद्यानुसार एखाद्याची शेत जमीन सरकारी धरणामध्ये, धरण जे बांधतात किंवा सरकारी रोड मध्ये, जसं समृद्धी महामार्गाचं तुम्ही उदाहरण दिलं, यामध्ये जर गेली तर काही फायदा होईल का? फायदा सरकार नियमानुसार, तुम्हाला बार्गेनिंग पॉवर ठेवलेलीच नाही ना सरकारने. त्यांच्या कायद्यात स्पष्ट सांगितलंय की बाजारभावाच्या चौपट फायदा मिळेल तुम्हाला. बाजारभाव जर समजा एकरी 2 लाख असेल तर त्याच्या चौपट म्हणजे 8 लाख रुपये भेटतील एकरी. त्याच्यात तुम्हाला स्वतःला त्याच्यात निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. जो सरकार ठरवेल तोच फायदा. ओके, त्या व्यतिरिक्त अन्य कुठला फायदा नसतो म्हणजे? नाही, तर असं डायरेक्ट कोणताही फायदा नाही. तुम्हाला जर पाणी लागत असेल तर त्याची परत तुम्हाला पावती करावं लागते, त्याची पावती फाडावं लागते. चला, तुम्हाला पाण्यात जर भागीदारी पाहिजे असेल तर त्या प्रकारचा अधिकार तुम्हाला दिलेलाच नाही ना. ओके, म्हणजे जमीन अधिग्रहण केल्यानंतर सरकारच्या त्या जमिनीवर जर पाणी लागलं एखाद्या शेतीमध्ये तर ते पाण्यावरचा हक्क देखील शेतकऱ्याचा नसतो. हो, नाहीच नाही. ओके ओके, ते सर्व म्हणजे धरणच, डॅमच सरकारचा होऊन जातो. ओके ओके. पुढचा प्रश्न आहे कायद्यामध्ये, बोला. हा बोला. त्यामध्ये मग सरकारच्या अधिकाराचं म्हणजे आता आपल्याकडे सिंचन सुविधा सरकारी खात्याने भरपूर केलेल्या आहेत. आतापर्यंत भरपूर त्याच्यावर खर्चही झालेला आहे, पण त्या प्रमाणात आपण सिंचित क्षेत्र झालंय का? नाही झालं. 18% सिंचित क्षेत्र आहे आणि त्याचा खर्च बघितला तर कोटीच्या घरात जातो. मग ते कशाचं लक्ष नाही? हे सरकारीकरणाचंच लक्ष नाही ना, की आज एवढा खर्च करूनही आपल्या महाराष्ट्रात सिंचित क्षेत्र 18%च्या वरती गेलेलं नाही. पुढचा प्रश्न आहे सर, कायद्यामध्ये कुठेही शेतमालाच्या संततीचा उल्लेख आहे का? हॅलो मयूर, हा प्रश्न चुकीचा टाईप झालाय. शेतमालकाच्या संमतीचा उल्लेख आहे का, असं आहे ते. शेतमालकाच्या संमतीचा उल्लेख कुठे आहे का, की बाबा शेतमालकाची संमती नाहीये तरी अधिग्रहण केलंच जाईल, किंवा त्याचा काही संमतीशी घेणं देणं आहे कायद्याचं, असं कुठेतरी शेतमालकाच्या संमतीचा उल्लेख आहे का, असा प्रश्न आहे. नाही, तो उल्लेख म्हणजे 80% त्यांनी अगोदर संमती ठेवलेली होती, पण मग त्यांनी असे त्याच्यात क्लॉज केली आहे की त्यात ती संमतीचा उपयोगच राहिला नाही. आता गृह प्रकल्पासाठी किंवा संरक्षणासाठी त्यांनी अशा 80%ची सवलत ही काढून टाकलेली सहमतीची. मग त्याच्यात सहमतीचा विषय हा कायदेशीर दृष्ट्या हा धरलेलाच नाहीये त्यांनी. ओके, पुढचा प्रश्न आहे सर, राष्ट्रीय महामार्ग 65 हा मार्ग होताना 7-12 वर विहीर, बोरवेल अशी नोंद असतानाही प्रशासन ही जमीन कोरडवाहू आहे असं म्हणतात. तक्रार केलं तरी म्हणतात की पाटाने पाणी तुम्ही जमिनीला दिले तर ती जमीन बागायत होईल. हे बघा, आता शेतकऱ्यांनी पीक पेरा, शेवटी 7-12 वर काय असेल त्याच्यात त्यानुसारच ते तुम्हाला त्याचा मोबदला देणार आहे. आता परत हा विषय सरकारीकरणाचाच येतो की तुम्ही 7-12 उतार्यावर काय लावलेलं आहे, विहीर लावली आहे का काय लावलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला तो मोबदला मिळेल. पुढचा प्रश्न आहे सर, आतापर्यंत भूसंपादन कायद्यात दुरुस्त्या झाल्यात का? जर झाल्या असतील तर त्यामुळे शेतकऱ्यांचा काही फायदा झालाय किंवा जास्त फसवणूक, नुकसान झाली, त्यावर तुमचं काय मत आहे? फक्त मोबदला वाढवलाय. म्हणजे पूर्वी असं होतं की पूर्वी बैलगाडी घ्यायला ते मोबदला द्यायचे, आता ट्रॅक्टर घ्यायला देत आहे, एवढाच फरक आहे.
बाकी त्याच्यात असा अधिकाराचा कुठलाही त्यांनी हे केलेला नाही उल्लेख की शेतकऱ्यांच्या ठीक आहे, तुम्ही सहमती किंवा हे हा विषय ते घेऊन ठरतो. तुम्ही जमीन ऍक्वायर मुळात तुम्ही फक्त संरक्षण आणि रस्ते यासाठी तुम्ही ऍक्वायर करा, पण मग इतर कारणासाठी तुम्हाला त्याच्यात कुठलाही अधिकार नसावा. हेच एक किसान पुत्र आंदोलनाचं किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांनी सुद्धा हेच धोरण किंवा हीच मागणी शेतकऱ्यांची सुद्धा, की व्यक्तिगत खाजगीकरण किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला तुम्ही जमीन अधिग्रहित करून देण्याचं काही काम नाही ना. त्यांना थेट आमच्याशी बोलणी करू द्या, थेट आम्ही व्यवहार करू. त्याच्यात तुम्हाला सरकारला अधिकार फक्त सीमित इतक्याच साठी करायचं की तुम्हाला संरक्षण आणि रस्ते यासाठी तुम्ही जमीन अधिग्रहित करू शकता. तेही पण मग तुम्ही शेती ते त्या संबंधित एरियाचा त्रयस्थ पार्टीतर्फे सर्वे करूनच केला पाहिजे. संबंधित अधिकारी आता समृद्धी महामार्ग जातोय तिथलं जर आपण स्टडी बघितला तर त्या आसपासच्या जमिनी कोणाच्या आहे, त्याच्या मालकी कोणाकडे होत आहे. जर म्हणून मी त्याच्यासाठीच सांगतोय की केस स्टडी हा ह्या कायद्यानंतर हा पहिला मेगा प्रकल्प आहे समृद्धी महामार्ग, की या कायद्यानंतर हा ऍक्वायर झालेला आहे, म्हणजे जमिनी ऍक्वायर झालेल्या आहे शेतकऱ्यांच्या. तर हा केस स्टडी म्हणतो. जर आपण राजकारणी काय म्हणताय की सत्ताधारी काय म्हणताय की हा शेतकरी हितासाठी, हा जनतेच्या भल्यासाठी आहे, मग जर भल्यासाठी आहे तर हा केस स्टडी म्हणून समोर यायला पाहिजे. त्यांनी दाखवायला पाहिजे की अशा अशा जनतेचा असा फायदा झाला. तो कुठेही दिसत नाहीये ना. जर त्या बघितलं तर त्या समृद्धीच्या आसपास सत्ताधारी प्रशासनातील मोठे अधिकारी हेच दिसतील आपल्याला. त्याच्यात सामान्य शेतकरी ऑलरेडी विस्थापित झालेला आहे. ओके सर, पुढचा असा प्रश्न आहे की समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला देण्यापेक्षा त्या मार्गावर उभं राहणाऱ्या उद्योगामध्ये सरकार शेतकऱ्यांना शेअर का देत नाही? तशी तरतूद दिलेली आहे कायद्यामध्ये. त्यांनी कसं आता जमीन ऍक्वायर केली तर 30% शेअर्स ठेवलाय. 30% म्हणजे तुमची जमीन समजा 20 गुंठे असेल तर 30% प्रमाणे जवळजवळ 4-5 गुंठे त्याचा शेअर राहील कृषक मध्ये. पण तो प्रकल्प केव्हा चालू होतो, शेतकऱ्याकडे तेवढं पेशन्स आहे का, हाही बघावं लागेल ना. ओके, पुढचा प्रश्न आहे सर, जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये काही सवलती आहेत का शेतकऱ्यांना की ज्याचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही आणि शेतकऱ्यांना हा कायदा जीव घेणे वाटतो? शेतकऱ्यांना हा कायदा जीव घेणा वाटतो. हे बघा, आता मालकी हक्क मूलभूत अधिकारच नाहीये शेतकऱ्यांना कोणत्याही जमिनीचा या कायद्याने शेड्यूल 9 मुळे. तर त्याच्यात शेतकऱ्यांच्या जीव घेण्या आता ऑलरेडी शेतकरी इतका जर्जर झालेला आहे का जीव घेण्याचा विषयच आलेला नाही. शेतकरी उलट आता जो मोबदला देत आहे ते म्हणजे आपण म्हणतो ना की नको काही नसल्या समथिंग इज बेटर दॅन नथिंग अशी परिस्थिती शेतकऱ्याकडे असते आणि त्याच्यामुळे तो जे आहे ते स्वीकारतो. पुढचा प्रश्न असा आहे गणेश शेटे म्हणून, समृद्धी महामार्गाच्या लगत होणाऱ्या कृषी केंद्रामध्ये जाणाऱ्या जमीन अधिग्रहण कायदा कोणता आहे व त्याचा मोबदला कसा मिळतो? समृद्धी महामार्गाच्या लगत होणाऱ्या कृषी केंद्रामध्ये जाणाऱ्या जमीन अधिग्रहण कायदा व त्याचा मोबदला कसा मिळतो? त्यांनी ते त्यांच्या कायद्यामध्येच सांगितलंय की 30% त्याच्यात बरेच त्यांनी पर्याय दिलेले शेतकऱ्यांसाठी. एक डायरेक्ट भूसंपादन आहे. एक मिनिट आहे. हो, कायद्याचं याविषयी एवढं म्हणजे इतके क्लॉज आहे की मी कायद्याचा काही तज्ञ नाही, पण मग त्याच्यात त्यांनी क्लॉज दिलेले आहे तुम्ही थेट विक्री करू शकता. त्याच्यात तुम्हाला पर्याय दिलेले त्यांनी 2-4 की थेट विक्रीचा आहे. त्याच्यात तुम्ही एकत्रीकरण करून जमिनीचं त्या एकत्रीकरणामध्ये तुमच्या क्षेत्राच्या 20 ते 30% तुम्हाला अकृषी क्षेत्र मिळू शकते. मग आता ते कृषी केंद्रासाठी असेल की दुसऱ्या कुठल्या व्यवसायासाठी असेल त्याचा असा स्पष्ट उल्लेख तिथे नाही नसतो. ओके, मी आता उपस्थित किसान पुत्रांमधून काही प्रश्न असतील त्यांना किंवा त्यांना या संबंधित बोलायचं असेल हा कायदा कसा शेतकऱ्यांना त्रासदायक आहे, तर आपण आपला माईक जो आहे तो
अनम्यूट करावा आणि बोलावं. हॅलो मयूर सर, मी बोलू हा का? बोला. सर, माझा प्रश्न असा आहे का जेव्हा या प्रकल्पासाठी फक्त शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित होते का शहरी भागातील ही जमीन सरकार अधिग्रहित करू शकते? आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे प्रकल्पग्रस्त कार्ड म्हणून भेटतं किंवा मग सरकारी नोकरीत आरक्षण हे प्रकल्पग्रस्त म्हणून जे भेटतं त्याच्याविषयी काय सांगशाल? धन्यवाद. सर प्रश्न कळाला का? हॅलो. हा, हा बोला. प्रश्न समजला नाही मला. सर, हॅलो. शेतजमीन फक्त प्रकल्प सरकारी प्रकल्पासाठी फक्त शेतजमीन ही अधिग्रहित होते का शहरी भागातील जमीन ही अधिग्रहित होऊ शकते त्याविषयी? शहरी भागात पण होते. शहरी भागात बाजारभावाच्या दुप्पट मोबदला देण्याचं प्रावधान आहे आणि ग्रामीण भागात बाजारभावाच्या चौपट. जर तुम्ही डायरेक्ट देताय जमीन तर शहरी भागात पण होते. ओके. पुढचा प्रश्न आहे सर सचिन यांचा आहे. जर अधिग्रहण केलेली जमीन वापरली गेली नसेल तर या कायद्यानुसार राज्य सरकारला ती जमीन पुन्हा त्याच मालकाला परत करण्याचा अधिकार आहे का? याच मला मी 2 सोर्स बघितले तर एका ठिकाणी असं आहे की नाही परत नाही घेता येत शेतकऱ्यांना. पण मग दुसऱ्या ठिकाणी असं बघितलं की 10 वर्षानंतर जर प्रकल्प पूर्ण झालेला नसेल किंवा सुरुवातही केली नसेल तर असं प्रावधान आहे की तुम्हाला ती जमीन परत मिळू शकते. पण त्याच्यातही अनेक कायदेशीर बाबी आहेत. त्या आपल्याकडे आपल्या पॅनलमध्ये तज्ज्ञ आहेत या संदर्भातले. त्यांनी याच्यात अधिक स्पष्टीकरण दिलं तर त्या योग्य ठरेल. मी उपस्थित मध्ये आनंद देशपांडे सर, अमर हबीब सर यांना याविषयी जर काही मत मांडावं वाटत असेल तर त्यांनी बोलावं असं विनंती करतो. किंवा आपले राजू बसरगे सर आहे. हॅलो. हा बोला. हा हॅलो, मी राजू बोलतोय. एक प्रश्न विचारतोय ना. हा नमस्ते. हा नमस्ते. की आता मी हिंजवडीला पाहिलं, हिंजवडी फेज 2 मध्ये त्यांनी ते तिथे उद्योगधंद्यांसाठी म्हणजे ऑफिसेससाठी IT क्षेत्रासाठी वगैरे जमीन अधिग्रहण केलेल्या होत्या. या ठिकाणी आता निवासी फ्लॅटच्या बिल्डिंग आणि हॉटेल उभी राहताना दिसत आहेत. हो, गैरवापर होतोय. हा, तर हा म्हणजे सरकारवर असं काही बंधन आहे का की ज्या कामासाठी त्यांनी ते अधिग्रहण केले तेच कामासाठी ते वापरलं पाहिजे किंवा त्यांनी ते सरकार तर याच्यावर विकून धंदा करायला लागले असं दिसतंय ना. मग शेज अंतर्गत ते झालं की 15% क्षेत्र तुम्ही इतर कामासाठी वापरतायत. शेज अंतर्गत ज्या जमिनी अधिग्रहित झालेल्या आणि याच्यामध्ये हे अशी असते की त्या जमिनीवर रिझर्वेशन टाकलेलं असतं. इंडस्ट्रीयल झोन असतो, काही रेसिडेन्शियल झोन असतो. तर ते झोन बदलायचा अधिकार सरकारला असतो. म्हणजे त्या रिझर्वेशनचे जे झोन असतात ते बदलायचा. पण इंडस्ट्रीयल झोन मध्ये सुद्धा हॉटेलिंगसाठी किंवा ऑफिसेससाठी जागा जे बांधकाम करण्याची तशी परवानगी असते. इंडस्ट्रीयल झोन मध्ये सुद्धा ऑफिसेस लागतात, हॉटेल्स लागतात. तिथं 3 स्टार हॉटेल लागतात, 5 स्टार हॉटेल लागतात. ते उद्योगामध्येच येतं ते. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, एक उन्मेष जनार्दन यांचा एक प्रश्न आहे बघा. ग्रामपंचायत जेव्हा शेत शिवारात डांबरीकरण करून रस्ता बांधते त्यावेळी शेतकऱ्यांना मोबदला दिला जावा अशी तरतूद कायद्यात आहे का म्हणून. हॅलो. मोबदला देतात ना ते. ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायत नाही. मग सर प्रश्न असा आहे, ग्रामपंचायत जेव्हा शेत शिवारात डांबरीकरण करून रस्ता बांधते त्यावेळी शेतकऱ्यांना मोबदला दिला जावा अशी तरतूद कायद्यात आहे का? आहे. हॅलो. हॅलो. हा बोला. कायद्याविषयी तरतूद, कायदेशीर तरतूद असेल. जमीन अधिग्रहण ज्यावेळेस सरकार करतंय रस्त्यासाठी तर ती कायदेशीर तरतूद आहेच की.
ती ग्रामपंचायतला आहे की जिल्हा परिषदला आहे ते बघावं लागेल. ह्यातलं कोणी तज्ञ नाही का? आज वकील लोक नाही आहेत कोणी? म्हणजे रस्त्यासाठी सरकार जमिनी अक्वायर करत असतं आणि रस्ता तयार झाल्यानंतर कुणाला हँडओव्हर करायचा ते ठरवलेलं. म्हणजे आता समजा शहराच्या अंतर्गत असेल तर ते कॉर्पोरेशनकडे हँडओव्हर करत असतील किंवा ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे मध्ये असतात गावामध्ये जे रस्ते तयार करायचे असतात ते रस्ते शक्यतो ग्रामपंचायत स्वतःच्या अधिकारात करते. फक्त त्याला बजेट सरकार देत असतं काही म्हणजे झोपडपट्टी भागामध्ये डांबरीकरण करायला किंवा ह्याचा सडक तयार करायसाठी म्हणून. तर तिथं अक्वायरचा प्रश्न येत नाही गावामध्ये काही. गाव सोडून बाहेर जिथं कनेक्टिव्हिटीचा प्रश्न असतो म्हणजे शहराला जोडणारे रस्ते आहेत, वेगळ्या दुसऱ्या गावाला जोडणारा रस्ता आहे, ते सरकारच अक्वायर करून जमिनी रस्ते तयार करत असतात. नाही, त्यांचा प्रश्न काय आहे की ग्रामपंचायत जर असं करत असेल तर तिथं हा कायदा लागू होतो का? नाही, बोलायचं होतं या विषयावर. हा बोला. ग्रामपंचायतला अधिकार दिलेले आहे रस्ते करण्यासाठी, पण मग मोबदला देण्याचे आहेत की नाही त्याबद्दल संशय आहे. भोयर नाही, साहेब काहीतरी बोलतायत. हा, मी सुनील भोयर चंद्रपूर वरनं बोलतोय. हा सर, सरांचा जो प्रश्न आहे की गावातल्या रस्त्याचं जे बांधकाम होतं आणि ती जागा ग्रामपंचायत द्वारे अधिग्रहित होते, तर त्याचा जो मोबदला आहे तो जिल्हा परिषदेकडनं मिळायला हवा. करेक्ट. हा, ओके. तो जिल्हा परिषदेकडनं मिळायला हवा, कारण ग्रामपंचायतचा जो रस्ता बनतो तो जिल्हा परिषदे थ्रू, पंचायत समिती थ्रू गावातल्या सचिवाकडनं ती जागा अधिग्रहित होते. तर त्याचा जो मोबदला आहे तो जिल्हा परिषदेकडूनच मिळायला पाहिजे आणि तसा कायदा पण आहे. ओके. हा सर, मयूर सर, मला माझं एक मत मांडायचं होतं किंवा तो प्रश्न आहे असं समजा. मी चंद्रपूरवरून सुनील रत्नाकर भोयर. हो, बोला बोला. हा, तर सर इथे मी चंद्रपूरला असतो आणि इथे एक थर्मल पॉवर स्टेशन आहे मोठं. एक 5-10 वर्षापूर्वी ते आशियातलं सर्वात मोठं पॉवर स्टेशन होतं. त्याची कॅपॅसिटी 3332 मेगावॉट जवळपास आहे. तर सर 82 पासून 81 पासून आणि तदनंतर 90 पर्यंत तिथल्या भरपूरशा जागा शेतकऱ्यांच्या अधिग्रहित केलेल्या आहेत. एक 60%-70% लोकांना नोकऱ्या पण मिळालेल्या आहेत. पण अजूनही 100-200 लोक असे आहेत की ज्यांच्या जमिनी अधिग्रहित झालेल्या आहे, तिथे प्रोडक्शन पण चालू झालेलं आहे. सरकार प्रोडक्शन विकत आहे, लोकांकडून बिलांच्या स्वरूपात कर आणि इतर मार्गाने धन पण जमा होत आहे सरकारकडे. पण ज्या लोकांच्या जमिनी अधिग्रहित केल्या त्याच्यापैकी एक 20-30% लोकांना प्रपत्र देऊन सुद्धा, म्हणजे जमीन अधिग्रहित केल्यानंतर त्यांना प्रपत्र दिलं जातं की तुमच्या घरातला एक व्यक्ती त्या प्रोजेक्टमध्ये जॉबला असणार त्याच्या कुवतीनुसार. तर तशी जी परिस्थिती आहे ती अजूनही 20 ते 30% लोकांसाठी झालेली नाहीये. आणि आज चंद्रपुरात ऊर्जानगर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये चिमणीवर, म्हणजे जवळपास एक 12-15 मजल्यावर उंच इतकी जी चिमणी असते, जे बायलर असतं, त्याच्यावर मागील 7 दिवसापासून लोक चढून आंदोलन करीत आहेत. पण महाराष्ट्र सरकारला अजूनही त्याची जाग येत नाहीये. आणि त्यांचं सरळ ठरलेलं आहे की तुम्ही जर आम्हाला न्याय देणार नसाल तर आम्ही तिथून उड्या घेऊन आत्महत्या करू, इथपर्यंत ती मजल गेलेली आहे. पण त्याच्यावर ना मुख्यमंत्री ना इतर कोणते मंत्रीही लक्ष देत नाहीये. इथले जे खासदार आहे बाळू भाऊ धानोरकर, चंद्रपूर वणी आर्मी क्षेत्राचे, यांच्यासोबत त्या कृषी मंत्री आणि इतर लोकांच्या मीटिंग झाल्या, पण त्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाहीये. तर यावर मला वाटतं आपले जे तज्ञ लोक आहे यांचं काय मत असावं किंवा काय करावं? ठीक आहे सर, प्रश्न कळला. मुळात सर तुम्हाला प्रश्न कळले? बोला सर. हॅलो. हा बोला सर. एक मला फक्त ऍड करायचं आहे, त्याच्यात प्रश्नाचा विषय नाही. पण ज्या प्रमाणात तुम्ही शेतजमीन अधिग्रहित केली आतापर्यंत, म्हणजे स्वातंत्र्यापासून जवळजवळ जितकी जमीन तुम्ही शेतजमीन अधिग्रहित केली, त्याच शेतजमीन जितके लोक राबत होते त्यांना तुम्ही
सामावून घेतलंय की आपल्या कृषी क्षेत्रामध्ये? नाही ना. मग बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो त्याचं बर्डन हे परत शेती क्षेत्रावर आलं ना. तुम्ही कृषी क्षेत्रासाठी जमीन घेताय, पण मग त्या प्रमाणात तुम्ही रोजगार उपलब्ध करू शकत नाही ना, हे सत्य आहे. हो, बरोबर आहे. पण सर आता मग त्यांनी काय करायचं? त्यांनी जीव द्यायचा का चिमणीवर उभं राहून? आज 7वा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाचा. आम्ही त्यांना जेवढी मदत करण्याची आमची जे करू शकतो ते करत आहोत. पण त्यांनी एक शेवटचं ठरवलेलं आहे की तुम्ही नोकरी द्या अथवा आमची शेती वापस करा. आता शेती तर वापस होणार नाही, कारण त्याच्यावर प्रोडक्शन चालू आहे, वीज निर्मिती चालू आहे. दुसरीकडे पण शेती देण्याचं, दुसरीकडे पण शेती देत नाहीयेत ते. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? देशपांडे सर बोलताय काहीतरी. नाही, याच्यामध्ये प्रश्न असा आहे की सगळ्या प्रकल्पामध्ये गेलेल्या जमिनीचे जे काही रोजगार म्हणजे रिझर्वेशन असतं नोकरीमध्ये, ते रिझर्वेशन कमी असतं मुळामध्ये. म्हणजे भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, जमिनी गेलेल्या असतील, तर काही लोकांना नोकऱ्या लागतात आणि काही लोकांना नोकऱ्या लागत नाहीत. सगळ्या लोकांना नोकऱ्या अवेलेबल आहेत का नाही याचा विचार केला जातो. शेवटी तिथे काय असतं की प्रत्येकाला आम्हाला तिथे नोकरी लागलीच पाहिजे असं काही सरकारवर कंपल्शन नसतं. तो एक कायदा आहे, तुमची जमीन प्रकल्पात गेली तर तुम्हाला नोकरी आली देऊ, पण जशी अवेलेबल होईल तशी देईल, असं त्याच्यातला मूळ उद्देश असतो. तिथं आता 80% लोक पेरांना नोकऱ्या लागल्या आणि 20% पेरांना लागल्या नाही, त्याचा अर्थ त्यांनी सांगितले असेल की आमच्याकडे जागा नाहीत आता, किंवा असं काहीतरी कारण दिलेलं असणार आहे त्याला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की त्या प्रकल्पामध्ये एकदा जमीन तुम्हाला जमीन देत नाही असा या कायद्यामध्ये कुठेही शेतकऱ्याला वाव नाही. जमीन एकदा 4 सेक्शनची नोटीस निघाली की ते जमीन द्यावीच लागते. तुम्ही फक्त भांडू शकता ते मोबदल्यासाठी. मोबदल्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकता, मला कमी पैसे मिळाले म्हणू शकता, सुप्रीम कोर्टापर्यंत जायला तुम्हाला चान्स आहे त्याच्यामध्ये. पण बाकीच्या गोष्टीत तुम्हाला काहीही वाव नसतो. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो, मी प्रश्न असा. हॅलो. हा बोला. हा हा माझा बोलू प्रश्न का? असा आहे. 2 मिनिटं, हॅलो. 2 मिनिटं यांचं होऊ द्या, मग मॅडम तुम्ही बोला. हा बर ठीक. बर. हॅलो. हा बोला. बोलू का? मला हो. विचारायचं होतं, समृद्धी महामार्गावर. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला मॅडम, बोला तुम्ही. महामार्गावर जागा, समृद्धी महामार्गावर ज्यांच्या जागा गेल्या आहेत त्यांच्यात विहिरी पण गेलेल्या आहेत. हॅलो. तर त्या विहिरीचे म्हणजे ते पाण्याच्या विहिरी आहेत, पाणी भरलेलं विहिरी आहेत, तर त्याचे पैसे वेगळे मिळतात का? आणि पाण्याची मग सोय काही सरकारकडून मिळते का? एखादी जमीन acquire झाली ना मॅडम, की त्या जमिनीवर असलेल्या प्रत्येक वस्तूचा मोबदला मिळत असतो. म्हणजे विहीर असेल त्याच्यामध्ये पाणी असेल तर विहिरीचा मोबदला मिळतो, बोरवेल असेल बोरवेलचा मिळतो, मोटार असेल मोटारचा मिळतो, तुमचा तिथे बांधकाम असेल तर बांधकामाचा मोबदला मिळतो. मोबदला सगळ्या गोष्टींचा मिळतो. उलट माझा काही ह्याच्या बाबतीत अनुभव असा आहे की ज्यांच्या जमिनी गेल्या सरकारी अधिकाऱ्याला म्हणजे ज्यांनी लाच दिली चांगल्यापैकी, तर त्याच्यातले जास्तीत जास्त पैसे कसे काढायचे याचा खूप मोठ्या प्रमाणात मदत करून घेणारे काही लोक आहेत. म्हणजे माझा एक ओळखीतला एक मित्र आहे, तो जमीन गेली त्याचं कल्याण झालं, करोडोपती झाला तो. म्हणजे कुठल्या झाडाचे जास्त पैसे होतात, चंदनाच्या झाडाचे जास्त पैसे होतात, तर अजून कुठल्या झाडाचे जास्त पैसे होतात, अशा पद्धतीची झाडं माझ्या शेतात आहेत. अशा पंचनामे करून घेऊन ते झाडे विकल्या गेले असा लिलाव करून, म्हणजे तिथे काही नव्हतं ऍक्च्युअली, पण हे सगळे नाटक करून त्याचे सरकारी ह्याच्यामध्ये पैसे भरत व्यापाऱ्याला त्या झाडांचे, त्याचे करोडो रुपये त्या माणसाने सोडलेली माझ्याकडे केस आहे. बरं. म्हणजे हे सगळं पुन्हा कायद्याच्या पळवाटामधून पैसे कमावणारे एक शास्त्र तयार झालेलं आहे. जसं आता सांगितलं की समृद्धी
हा हॅलो. हॅलो सर. हा हा बोला. नाही, पण पाणी हे अत्यावश्यक असताना ते घेऊन विहिरी कशा काय बुजवल्या जातात? म्हणजे सरकारकडे हा कायदा नाहीच का ते पाण्यासाठी फार नाही, शेती एकदा गेल्यानंतर तो पाणी तरी घेऊन शेतकरी काय करणार? नाही, त्यात एक आणि आनंदजी, विहिरीमधून असं हा आनंदजी एक मिनिट. हा बोला. त्यांनी जिरायतीसाठी वेगळी रक्कम निर्धारित केलेली आहे आणि बागायतीसाठी वेगळी रक्कम निर्धारित केलेली आहे. मग त्यानुसार ते मोबदला देतात. मग तुमची विहीर आहे तर तुम्हाला बागायती म्हणून तुम्हाला मोबदला मिळालेला असेल तिथे. तो मिळतो ना, मग मिळतो मोबदला मिळतो त्याचा. मी तेच म्हणतो की मोबदला प्रत्येक वस्तूचा मिळतो. हा, तिथे जी जी वस्तू आहे उपलब्ध, झाड असेल, झुडूप असेल, तिथे विहीर असेल, बोरवेल असेल, तिने बांधकाम काही केलेलं असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा मोबदला दिला जातो. हो फक्त तुम्हाला जमीन देत नाही असं म्हणता येत नाही. हो. मी त्याच्यामध्ये पण काय माहितीये का, हा विषय फायदा तोट्याशी संबंधित जर गृहीत धरला, आपण तसा विचार करायला लागलो तर ते योग्य नाही होणार. आपण असं म्हणतोय की मला जमीन द्यायची किंवा न द्यायची स्वातंत्र्य माझं फिरायला गेलं. माझ्या गरजेने तुम्ही जमीन घ्या, समोरासमोर बोलून जमीन घ्या. आता समजा याने दाम म्हणजे बाजाराच्या किमतीच्या दुप्पट रक्कम देण्याचं हे कबूल केलं नवीन कायद्यामध्ये. आणि बाजाराची किंमत म्हणजे कोणती किंमत? जी सरकार ठरवतं त्याच्या दुप्पट. पण ऍक्च्युअली कधी कधी काही जमिनी अशा असतात की तिथे एकदा रस्ता तयार झाला की त्या जमिनीची किंमत एकदम वाढायला लागते. जमीन म्हणून म्हणजे हे 1 वर्षाच्या आत जो पडणारा फरक आहे, त्या फरकामध्ये तो जमीन गेलेला शेतकरी मागे करतो. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की समृद्धी महामार्गामध्ये माझी 5 एकर जमीन होती तिथे माझी, त्याच्यातली 2 एकर गेली. महामार्ग व्हायच्या अगोदर त्या जमिनीची किंमत समजा 10 लाख रुपये एकर असेल, तर तो महामार्ग माझ्या शेतातून गेल्याबरोबर त्या आजूबाजूच्या जमिनीच्या किमतीने करोडवर जातो. हे 15 लाख 10 लाखाची जमीन एकदम 1 कोटी एकरला जाते. कारण त्या रस्त्यामुळे त्या जमिनीचं महत्व वाढत असतं. आणि या कायद्यामुळे जे काही भ्रष्टाचार करायला संधी निर्माण झाली अनेक लोकांना, सगळे प्रकल्प सरकारच्या माध्यमातून राबवले जातात. मग महामार्ग असतील किंवा इंडस्ट्रियल झोन तयार करायचा असेल, इंडस्ट्रियल एरियासाठी जमीन ऍक्विजिशन करायची असेल, तर हे सगळे सरकारच्या मार्फत राबवलं जातं. आणि सरकारी बाबू लोकांना, सरकारी पुढाऱ्यांना सगळ्यांना आधी कळतं की या भागामध्ये हा प्रकल्प आता फायनल होणार आहे. मग ते फायनल होणार असं लक्षात आल्यानंतर त्याच्या आजूबाजूची जमीन हे लोक जाऊन अगदी घेतात कमी पैशात शेतकऱ्यांकडून. आणि एकदा प्रकल्प झाला की त्या जमिनीची किंमत एका वर्षात 10% उगले काहीतरी आहेत त्यांना बोलू द्या. अगदी बरोबर आहे ना. सरकारी हस्तक्षेप हा या क्षेत्रात नकोच आहे. तुम्ही जे निर्धारित 2 सेक्टर केले, संरक्षण आणि रस्त्यामध्येही इतका हस्तक्षेप नकोय. आजकाल तुम्ही प्रायव्हेट लोक रस्ता बांधण्यासाठी येताय, टोल लावताय, मग त्यात थेट सरकार शेतकऱ्यांशी संवाद करू द्या ना रस्ता बांधणाऱ्यांना. त्यात नंतर जे आपण टोलच्या संदर्भात जे टोल आकारले जातात त्यातही नंतर मग भागीदारी शेतकऱ्यांची असावी. आणि संरक्षण क्षेत्रासाठी तुम्ही एक आपले जे किसान पुत्र आंदोलनाचा मुद्दा आहे की तुम्ही एक एरिया निर्धारित करा त्या ठिकाणी ते संरक्षण क्षेत्राच्या साठी, तो एक महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक ठिकाणी. आता कारण संरक्षण क्षेत्रात सुद्धा खाजगी संरक्षणाच्या उत्पादनामध्ये खाजगी कंपन्या येत आहेत, तर त्याचा ते गैरफायदा घेऊ शकतात तसं की या अधिग्रहणाच्या कायद्या अंतर्गत. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर आपला माईक जो आहे तो सर. हा बोला. हा नमस्कार सर. हॅलो. हा नमस्कार. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यात भूसंपादन होताना राष्ट्रीय मार्ग 65 साठी 7/12 विहीर आणि बोरवेल नोंद असताना सुद्धा ती कोरडवाहू म्हणून प्रशासनाने दबाव आणून शेतकऱ्याला पैसे घेण्यास भाग पाडले.
तर शासनाच्या नियमानुसार बागायत जमीन कशा प्रकारे असू शकते? हॅलो. हा, हा, बोल. बागायत जमिनीचे त्यांचे स्लॅब आहे. दोन पिकं घेताय तुम्ही, की एक पीक घेताय, की 3 पिकं घेताय, तुमचं अशी नोंद त्यानुसार काय विहिरीचे मोबदला वेगळा दिला, पण जमीन तिप्पटा भावाने दिले नाहीत त्यांनी बागायत म्हणून. कोरडवाहू जमिनीचाच भाव लावला, विहिरीला 1-2 लाख वगैरे अशा प्रकारे दिलेत त्यांनी. पण बागायत जमिनीला तिप्पट द्यावा असं शासनाचं नियम असताना सुद्धा कोरडवाहू भावच दिले जमिनीचे. त्याबद्दल नाही, शासन तर चौपट भाव देत आहे, त्याच्यात काही वाद नाहीये. पण मग तुम्ही बागायत क्षेत्र असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रानुसार भाव तिथल्या मिळायला हवा. कोरडवाहू जमीनच म्हणून दिलेत सर ते भाव. मग तुम्ही तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केली का? संबंधित उमरगा तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी केला, आपण प्रशासनाने तर फेटाळून लावला. पाटाचं पाणी येत असेल तरच ती जमीन बागायत असं म्हणते. उमरगा तालुक्यामध्ये धरणं नसल्यामुळे पाटाचं पाण्याचा प्रश्नच येत नाही. असा तर कुठलाही कायदा नाही की तुम्हाला पाटाचं पाणी असेल तर ती बागायती. ठीक आहे, आपण उपस्थितांना मी विनंती करतो की आपण जमीन अधिग्रहण कायद्याविषयी जर प्रश्न विचारले तर बरं होईल. आपण त्या सत्रामध्ये त्या विषयानुसारच प्रश्न विचारावे अशी मी विनंती करतो. भरपूर प्रश्न आहे, म्हणूनच किसान पुत्र आंदोलन म्हणते की हा कायदा शेतकऱ्यांना त्रासदायक आहे, तो रद्द करावा. जरी काही गोष्टी असतील तर शेतकरी आणि जो कोण प्रकल्प धारक असेल त्याच्यामध्ये तो व्यवहार व्हावा. सरकारने याच्यात हस्तक्षेप करू नये ही प्रथम पहिल्यापासूनची भूमिका आहे. शेतकरी विरोधी कायदे या पुस्तकात देखील याबाबत सविस्तर दिलेलं आहे. मी उपस्थितांमधून विनंती करेल की आपण जमीन अधिग्रहण कायद्याविषयी प्रश्न विचारू शकतात. आपल्याकडे अजून पुढची 30 मिनिटं आहेत आजच्या या सत्रासाठी. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. हॅलो. हा, नमस्कार साहेब. नमस्ते. तर आमचा त्या काटेपूर्णा प्रकल्पात आमच्या गावची जमीन गेलेली आहे. महान काटेपूर्णा प्रकल्प आहे का नाही? हा, हॅलो. हा, महान काटेपूर्णा प्रकल्प आहे. महान आपला बार्शी टाकळी तालुका अकोला जिल्ह्यातला. सेज मध्ये का? नाही, डॅम मध्ये आमच्या गावाची जमीन गेलेली आहे. आणि त्या आता जे जमीन त्यांनी अधिग्रहण केली तिथपर्यंत पाणी येत नाही, हा का नाही? परंतु त्यांनी ते ऑक्युपाईड करून घेतली. पण आता काही शेतकरी ते वाहतात, पण त्यांना मनाई करतात व्हायला. तर ते तशी वाहता येते का मग शेती? समजा तुम्ही शेती करू शकता, याच्यात कायदे तज्ञ आणखीन सविस्तर सांगू शकतील. बरं. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? हॅलो, आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. हा सर, पुढचा प्रश्न असा आहे, जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत कोण जमीन अधिग्रहण करू शकतं? जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत जमीन कोण अधिग्रहण करू शकतं? जिल्हाधिकाऱ्याला सर्व अधिकार आहे ते संबंधित क्षेत्रातल्या. ओके, पण कोण अधिग्रहण करू शकतं? जसं सरकार आहे आणि अजून कोण अधिग्रहण करू शकतं जमिनी? सरकार तर्फे खाजगी संस्था करतात, सामाजिक संस्था आहे. ओके, ठीक आहे. सरकारतर्फे काय म्हणलात? सरकार मध्यस्थी असतं, सरकार ऍक्वायर करतं या कायद्याअंतर्गत, आणि ते खाजगी संस्थांना, कॉर्पोरेशनला, यांना जमिनी देतात ते. अच्छा. हॅलो सर, आवाज येतोय? हॅलो. हा सर, आवाज येतोय का? हो. हा, म्हटलं जर शेतकऱ्यांचा जर विरोध असेल जमीन अधिग्रहण द्यायला, तर शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमीन हिसकावून घेऊ शकतात का सरकार किंवा ते प्रकल्पवाले लोक? हो, घेऊ शकतात.
त्याला शेतकरी विरोध नाही करू शकत ना. नाही कशासाठी घेता येते? तरी पण नाही. 80%ची जी सहमतीची अट होती ती त्यांनी रद्द केली आहे आता. म्हणजे विरोध करायला जागाच ठेवलेली नाही म्हणायची. नाही. बरोबर, ठीक आहे, तोच प्रश्न होता. ठीक आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे सर आपला. नांदेडमध्ये एक निवृत्त सनदी अधिकारी आज आमदार आहेत, त्याने 20 वर्षात जिल्ह्यात 600 एकर शेती विकत घेतली अशी चर्चा आहे. अशा लोकांना सीलिंग कायदा, सर हा प्रश्न सीलिंग कायद्याशी संबंधित आहे. आपण जमीन अधिग्रहण कायद्याविषयावर प्रश्न विचारावे अशी मी सगळ्यांना विनंती करेल. आपण आपले असे काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअप गटामध्ये टाका. जर तुम्ही मागच्या 2 सत्रात उपस्थिती जरी नसेल तुमची, तरी तुमचं प्रश्नांचं निरसन त्या विषयी वक्ते हे करतील गटात वक्ते पण आहे. तर पुढचं असं म्हणणं आहे की त्यांना काही अट आहेत का बिगर सरकारी संस्थांना? म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की सरकारच्या मध्यस्थीने इतर जे काही संस्था आहेत हे संस्था जमिनी घेऊ शकतात, तर या संस्थांना काही अटी आहेत का कायद्यात? कायद्यात याबद्दल अटी त्या सरकार ठरवत असेल, त्यांना ज्यावेळेस द्यायची त्यावेळेस ते सरकार ठरवतं. त्यात ज्याची जमीन आहे तो काहीच ठरवू शकत नाही काय अट लावायची ते. ओके, अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे उपस्थित किसान पुत्रांमधून? आपण बोलावं. होल्डर फुटले, लाईट बसत नाही तिथे. ओके, आपले जर प्रश्न आजच्या सत्रामध्ये झाले असतील तर आपण आजचं सत्र संपवू. आपले काही प्रश्न असतील तर घेऊया, अन्यथा हा बोला. प्रीती टेकाळे मॅडमनी लिहिलंय की त्यांना काही अटी आहेत का बिगर सरकारी संस्थांना? बहुतेक त्यांचा काहीतरी गैरसमज झाला की बिगर सरकारी संस्था सुद्धा जमीन अधिग्रहण करू शकतात. उगले सर, तुम्ही जरा एक्सप्लेनेशन द्या. सामाजिक संस्थांना त्यांनी जमीन देण्याचं जे 80% होतं ते त्याच्यामध्ये त्यांनी रद्द केलेलं आहे ते सहमतीचं जे होतं प्रावधान. मग ते सामाजिक संस्थांना देतात, कॉर्पोरेशन्स आहेत, कंपन्या आहेत, ज्या त्यांनी मुळात तो शब्दच काढून टाकलाय, प्रायव्हेट एंटिटी शब्द केलेला आहे प्रायव्हेट कंपनी ऐवजी. मग त्यांना ते त्यांच्या पद्धतीनं जमीन अक्वायर करून तिची विल्हेवाट कशी लावायची ते ठरवतात. हा, म्हणजे फक्त सरकारच जमीन अधिग्रहण करू शकते, फक्त ते नंतर ते कोणाला द्यायचं तो सरकारचा अधिकार आहे. त्याच्यामुळे बिगर सरकारी संस्था किंवा इतर कुणीही ह्या कायद्यान्वये जमीन अधिग्रहण करू शकत नाही. करेक्ट? बरोबर. कारण कायद्यात त्याची कुठलीही व्याख्या अशी स्पष्ट केलेली नाही का खाजगी सरकारी संस्था म्हणजे कोणत्या संस्था, नाही, भागीदारी प्रकल्प म्हणजे कोणता प्रकल्प. सर, मुद्दा तसा नाहीये, कुणाला द्यायचा हा मुद्दा नाहीये. हे म्हणतायत की कुणी स्वतःहून अधिग्रहित करू शकतं का ह्या कायद्यान्वये? तर तसं नाहीये. बरोबर, सरकार व्यतिरिक्त नाही. हा, तेच, सरकार व्यतिरिक्त नाही. करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, जमीन अधिग्रहण करताना जास्तीत जास्त मोबदला किती मिळू शकते? बाजार, आता त्यांनी तर ग्रामीण भागात सांगितलंय बाजार भावाच्या चौपट. आता बाजार भाव ठरवताना त्यांनी त्या भागातील 2-3 वर्षाचे जे व्यवहार असतात ते पण त्यांनी विचारात घेतलेले असतात आणि रेडी रेकनरचा एक दर असतो, त्यानुसार ते त्या क्षेत्रातला बाजारभाव ठरवतात आणि त्याच्या चौपट मोबदला देतात. मग तो डोंगराळ भागात कधी कधी 1 लाख रुपये एकर असेल तर त्याच्या चौपट 4 लाख भेटतात, किंवा 50,000 एकर असेल तर त्याच्या चौपट मिळतील. ओके, मला वाटतं उपस्थितांना आजच्या जो काही सत्र होतं या सत्राच्या माध्यमातून जमीन अधिग्रहण कायदा हा शेतकऱ्यांना कसा त्रासदायक आहे किंवा या कायद्याचा उपयोग करून शेतकऱ्यांना कसं एक संकटात लोटलं जातं किंवा शेतकऱ्यांची कशी दिशाभूल केली जातं हे प्रत्येकाला समजलं असेल. आणि ग्रामीण भाग असतील किंवा शहरी भागात प्रत्येक जण याचा अनुभव घेत असेल. म्हणूनच किसान पुत्र आंदोलन सातत्याने म्हणते की जमीन अधिग्रहण कायदा देखील हा रद्द झाला पाहिजे.
मला वाटतं सगळ्या उपस्थित किसान पुत्रांना आजच्या सत्रामधून योग्य ते मार्गदर्शन मिळालं असेल. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. जर काही प्रश्न सुटले असतील तर आपण संबंधित विषयाला अनुसरून आपल्या गटात प्रश्न विचारू शकतात. आजच्या सत्राला सर आपण आपला वेळ दिला त्याबद्दल मी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीने महाराष्ट्रातून आज प्रत्येकाने वेळात वेळ काढून जी उपस्थिती दर्शवली याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. उद्याचं सत्र आपलं बरोबर 5 वाजता सुरू होईल. उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला संदीप रोडे हे मार्गदर्शन करतील. उद्या गजेंद्र गडकर यांचं व्याख्यान होतं, परंतु त्यांच्या काही कामानिमित्त ते आपण परवाच्या दिवशी अर्थात 13 तारखेला ठेवले. उद्या संदीप रोडे हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित राहतील. त्यांचा विषय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या गटावर वेळोवेळी शिबिरासंबंधित सगळ्या माहिती सविस्तर दिल्या जातील. आपले प्रश्न काय असतील तर आपण गटात विचारू शकतात. नंदकुमार सर, मी पुन्हा आपले आभार व्यक्त करतो. आपलं मार्गदर्शन आणि आपली सहकार्य या किसान पुत्र आंदोलनासोबत असावं. धन्यवाद. आजचं शिबिर धन्यवाद मयूरजी आणि सर्व किसान पुत्र टीमचेही धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. बाय बाय. थँक्यू सर. धन्यवाद. जर बरं काय करायचं. तू ऐकलं का रे तिथं? हे कट करणार कसं करायचं? आता तुमच्या याच्यावर आले ते आपला आवाज चालत
नाही आता याने सगळं करून पाहिलं तिथं